अधूनमधून कुठेतरी जात असतोस बराच वेळ. कुठे जातोस तू? नाही साहेब, नाही जात. खरं सांग. साहेब, मॅडमना सांगू नका. मला पिक्चर बघायला खूप आवडतात, म्हणून मी पिक्चरला जात असतो. प्लीज सांगू नका मॅडमना. ठीक आहे, तुम्ही येऊ शकता. हो सर. हां, आपलं जे इथे बोलणं झालंय ते बाहेर कोणाबरोबर डिस्कस करू नका. आणि मीरा मॅडम, मी जे तुम्हाला आता सांगितलंय ते तुम्हाला कळलं असावं अशी मी अपेक्षा करतो. हां, आणि अजून एक, आम्हाला न विचारता कुणीही हे शहर सोडून बाहेर जाणार नाही. ठीक आहे सर. या तुम्ही. येतो सर. थँक्यू इन्स्पेक्टर. साहेब, धनंजय खरंच जिवंत असतील? आम्हाला जर काही कळलं तर आम्ही तुम्हाला सांगू. या तुम्ही. मला खरंच कमाल वाटते या पोलीस ऑफिसर्सची. कसं काय शोधून काढतात हे सगळं. हो, आपण फक्त म्हणतो केस लवकरात लवकर सॉल्व्ह व्हायला पाहिजे, पण हे काम किती कठीण आहे हे इथे आल्यावरच कळतं. नाही, त्यातही राणीसारखी व्यक्ती इन्व्हॉल्ड असली की ते अजूनच कठीण होतं. भाऊजीने राणीमध्ये काय बघितलं मला खरंच काही कळत नाहीये. पण मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, आपण कधीच राणीच्या भूतकाळाचा विचार कसा नाही केला? नाही, मी विचारलं होतं त्यांना की ही बाई कुठून आली, काय करते. मला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली होती. म्हणाले होते तिच्या भूतकाळाशी मला काही कर्तव्य नाही आहे, तिचा भविष्यकाळ माझ्याबरोबर असणारही नक्की. राणीने जर धनंजयला वेड लावलं तर ती कुणालाही वेड करू शकते. तिनं काय त्याला हिप्नोटाईज केलं होतं का काय, कोण जाणे. मी काय म्हणतो सुरेश, तू जे राणीच्या सोलापूरच्या सर्टिफिकेट बद्दल बोलला होतास ना, हा, त्याबद्दल आपल्याला आणखीन काय माहिती मिळू शकेल? आपल्याला त्याचा ऍक्सेस मिळणं अवघड आहे. कंपनीतल्या कुणाला विचारलं तर म्हणजे तिथनं पटकन मिळू शकेल. हो, मी म्हटलं ना, जाधवांशी बोलून बघू आपण. हां, मग बोलून घेऊया ना, लगेच विचारून घेऊया. नाही, पण आता आपण ते मिळवून काय करणार? काय करणार म्हणजे? म्हणजे पोलीस ऑलरेडी राणीचा पास शोधून काढण्याच्या मागे आहेत ना. नाही नाही, पण ते सर्टिफिकेट कदाचित आपल्या हातात लवकर लागेल ना, मग आपण ते पोलिसांना देऊया ना, नाही का? ठीक आहे. एकदा का आपलं डील झालं तर कशाला थांबतोय आपण इथे? डील व्हायचंय अजून शरद. आणि अचानक आता त्या अजयला माझ्या पास्ट मध्ये घुसायची काय हौस आली. मला विचारशील तर धोका तिथेच फक्त. बाकी कोणीही आपलं काही करू शकत नाही. अरे पण त्यांनी जुनी थडगी उकरून काढली तर काय करणार आहोत आपण? त्यालाही वेळ लागतोच ना. आणि समजा आपल्या भूतकाळातलं कोणी त्याला सापडलं किंवा भेटलं तर? तो सिद्ध कसं करणार आहे? ते सिद्ध करण्यासाठी सुद्धा वेळ लागतोच ना. कुठून डोक्यात आलंय पण त्याच्या हे सगळं? काय मिळणार आहे त्याला माझ्या भूतकाळात शिरून? नाही, फार नाही शिरू शकणार, कारण आपण मागे तसं काही ठेवलेलं नाहीये. काय सगळं त्या मीराने पेरलंय त्याच्या डोक्यात. एकदा म्हणतेस की मीराला तेवढी अक्कल नाहीये, मग कसं तिच्या डोक्यात ही येईल? अरे पण बारीक सारीक काड्या घालतच असते ना ती. कस माझ्या डोक्याला ताप. तिला तर ना एकदाचा डोसच देते. राणी, राणी आक्रस्ताळेपणा करू नकोस. शरद, तू जरा थांब. अशा माणसांची प्रेमाने बोलून चालत नाही. राणी, पोलिसांना संशय येईल म्हणून, नाही तर केव्हाच उडवलं असतं मी तिला. राणी ऐकतेस का तू? बोल राणी. तू काय स्वतःला शेरलॉक होम्स समजतेस का ग? प्रयत्न करतेय, तूच ती वेळ आणलीस ना. पण जमतंय ना मला. शहाणपणा करू नकोस मीरा, महागात पडेल. म्हणजे काय करशील तू?
मी खूप काही करू शकते मीरा, पण ते कळण्याच्या अवस्थेतही राहणार नाहीस तू. अच्छा, म्हणजे बाकीच्यांसारखी मलाही मारून टाकशील? तुला काय वाटतं ग मीरा? बोलता बोलता माझ्याकडनं सगळ्या गोष्टी वदवून घेशील तू? मीरा, ज्या शाळेत शिकतेस ना तू, त्या शाळेची प्रिन्सिपल आहे मी, लक्षात ठेव. ते माहितीये मला, पण माझं तुझ्यासारखं क्रिमिनल माइंड नाहीये ना, म्हणून शिकावं लागतंय मला. पण मला सांग, हे सांगायला तू मला आत्ता फोन केलायस? नाही, संगीतापासून दूर राहा हे सांगण्यासाठी फोन केलाय. मीरा, एवढ्याच प्रेमाने समजावू शकते मी तुला. नाही तर संगीताला तुझ्यापासून दूर ठेवण्याची वेगळी पद्धतही आहे माझ्याकडे. राणी, तू घाबरलीयस का ग? मी कशाला घाबरेन ग? तुझ्यावर घाबरण्याची वेळ येऊ नये म्हणून सांगते. माझ्या घरात आणि माझ्या रस्त्यात येऊ नकोस, कळलं ना? एवढासा जीव आहे, एकटी राहतेस. तुला काही झालं ना तर कोणाच्या डोळ्यात पाणीही येणार नाही तुझ्यासाठी. आणि हा जो भावाबद्दल अचानक पुळका आलाय ना तुला, तो तुझ्याकडेच ठेव. धनंजयच्या प्रॉपर्टी मधले काही पैसे फेकेन मी तुझ्यावर, पण जास्त हाव धरलीस ना तर खूप महागात पडेल हा मीरा. धमकी देतेस तू मला? असं समज. शेवटी लायकी दाखवलीसच ना तू तुझी. तुला माहितीये राणी, कावळ्याला कितीही पावडर लावली ना तरी त्याचा बगळा होत नाही. तू कितीही काहीही केलंस तरी सरदेसाईंचा क्लास तुझ्यात येणं शक्यच नाही. तू हा असाच घाणेरडा विचार करणार आणि असंच घाणेरड्या भाषेत बोलणार. तुला काय करायचं ते कर राणी. मी संगीताला सावध करणार आणि तुझ्या विरोधात पोलिसांना जी काही मदत करता येईल ती मी करणार. बस. खूप ऐकून घेतलं मी तुझं. खूप आगाऊपणा सहन केलाय मी तुझा. माझी लायकी काढतेस तू? हा? शेवटी जन्माला येताना किती पैसे घेऊन जन्माला येतो हे महत्वाचं नसतं. रूप आणि बुद्धी किती जन्माला घेऊन येता हे जास्त महत्वाचं असतं. आणि त्याचं कंपॅरिझन तुझ्याशी केलं ना तर माझी गाडी पुसायच्याही लायकीची नाही आहेस तू. शेवटची वॉर्निंग देण्यासाठी फोन केलाय मी. पत्त्याच्या डावातली राणी नाहीये मी, खऱ्या खुऱ्या आयुष्यातली राणी आहे. त्यामुळे तोंड बंद ठेव, नाहीतर नाही तुम्हा दोघींना रस्त्यावर आणलं ना तर नावाची राणी सरदेसाई नाही मी. करेक्ट, सरदेसाई नाहीच आहेस तू. माझ्या दृष्टीने अजूनही गायत्री धनंजय सरदेसाई हीच धनंजयच्या घराची आणि त्याच्या प्रॉपर्टीची मालकीण आहे. पण मला असं वाटतं तुला आता हे पटलंय राणी. कारण नाहीतर रात्री उशिरा दारू पिऊन बरळत तू मला फोन करण्याचं काही कारणच नव्हतं. तू घाबरलीयस राणी, इन्सिक्युअर झालीयस. कारण तुझा गुन्हा आता सिद्ध होणार आहे त्याचा बहुतेक तुला अंदाज आलाय. तुझा खेळ संपलाय राणी. यू आर फिनिश्ड. शट अप. यांना ओळखता? राणी सरदेसाई हे नाव, मला या नावाबद्दल खरंच काही माहित नाही. मॅडम, पण तो फोटो आमच्या मुलीचा आहे.